अमरावती शहरातील मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला। यावेळी अध्यक्ष म्हणून समाजभूषण मधुकर अभ्यंकर लाभले होते। या कार्यक्रमाला सत्कार मूर्ती म्हणून सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिक प्रमोद खडके, प्रमुख अतिथी ॲडव्होकेट विनोद गजबिये, पत्रकार मंगेश तायडे, संतोष शेंडे, नयन मोंडे, शैलेश धुंदी, सेवानिवृत्त शिक्षिका आशा देशमुख, उद्धव कोकाटे, प्राचार्य गजानन वानखडे, गोपाल अभ्यंकर, अतुल कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते। या महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले कनिष्ठ लिपिक प्रमोद खडके यांचा महाविद्यालयाच्या वतीनं शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। प्रांजली खडे व प्रांजली वानखडे या विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षकांबद्दल तसेच शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत मनोगत व्यक्त केलं। संगीत शिक्षिका शीतल मानेकर यांनी सुमधुर आवाजातील स्वागत गीताने उपस्थित पाहुण्यांचं स्वागत केलं। विद्यालयाचे प्राचार्य गजानन वानखडे यांनी प्रास्ताविकामधून शाळेच्या प्रगतीचा आलेख विशद केला। अभ्यास आणि वाचन करणारा प्रत्येक व्यक्ती हा विद्यार्थीच असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखेरच्या क्षणापर्यंत आपली वाचनाची सवय सोडली नव्हती। ते शेवटपर्यंत विद्यार्थी म्हणून जगलेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयातून निरोप घेताना आयुष्यभर आपण विद्यार्थी म्हणून ज्ञान ग्रहण करावे असे मनोगत राहुल व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष समाजभूषण मधुकर अभ्यंकर यांनी व्यक्त केलं। यावेळी प्रियंका लोखंडे, ऋषिकेश युवनाते, नयना रामटेके, तरुण शेंगोकार, समृद्धी काळबांडे, प्रथमेश वानखडे, आयुष इंगोले, प्रांजली वानखडे यांच्यासह आदी विद्यार्थी उपस्थित होते। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।